आज या गंगाखेड शहरामध्ये EVM हटाव देश बचाव, त्याचबरोबर जे या देशामध्ये सत्तेमध्ये अनैतिक सरकार बसलेलं आहे, या सरकारला चॅलेंज देण्यासाठी, या सरकारला आव्हान देण्यासाठी सातत्याने या ठिकाणी डावे पक्ष रस्त्यावरची लढाई लढत आहात। आणि त्या ठिकाणी ही लढाई लढत असताना ज्या प्रकारे या देशामध्ये वोट चोरी झालेली आहे, जे EVMच्या माध्यमातून या देशामध्ये लोकतंत्र या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे, आणि ज्या प्रकारे मतांवर डाका या सरकारनं, भाजप सरकारनं मतावर डाका मारलेला आहे, ते कुठंतरी खूप लोकशाही आणि संविधान संपवण्याच्या मार्गावरचं आहे। या देशामध्ये ज्या प्रकारे EVM वोट फक्त चोरी गेलेले नाही, तर पूर्णपणे यावर डाका मारलेला आहे। जसं की आपण बघितलं की डाका हा खूप मोठ्या समूहानं मारला जाते। ज्या प्रकारे गब्बर सिंग डाकू होता, हा गब्बर सिंग त्या ठिकाणी डाका टाकायचा, आणि त्याच प्रकारे त्या गब्बर सिंगला फॉलो करणारे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पण त्या ठिकाणी डाका टाकला आहे EVMचा त्यांनी। गब्बर सिंगची एवढी चांगली गोष्ट मला त्या ठिकाणी वाटते की गब्बर सिंगनं त्या ठिकाणी लग्न न करता कुठल्या स्त्रीला धोका दिला नाही, आणि देशाच्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी आपल्या पत्नीला लग्न करून सोडलेलं आहे। एवढीच दोघांमध्ये फक्त तफावत आहे, बाकी सगळं दोघांचा डाका या ठिकाणी सेम आहे। दुसरी गोष्ट, निवडणूक आयोग या ठिकाणी म्हणते की आम्ही महिलांचे फोटो त्या ठिकाणी चेहरे वेबसाईटवर टाकणार नाहीत, त्यांच्या साईटवर त्या ठिकाणी दाखवणार नाहीत। आमची स्त्री, आमची आई बहीण त्या ठिकाणी कोणाला दाखवल्यामुळं त्यांचं चारित्र्य काही त्या ठिकाणी कमी होणार नाही। जे या ठिकाणी ही भूमी ज्या गंगाखेडमध्ये उभे आहोत, ही संत जनाईची भूमी आहे। संत संप्रदायातली संत जनाई त्या ठिकाणी डोईचा पदर आल्या खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी, या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून व्यवस्थेला चॅलेंज करणारी स्त्री, या स्त्रीच्या भूमीमधून आम्ही या ठिकाणी सरकारला स्त्रियाबद्दलचे जे तुम्ही अपमान करता आणि स्त्रियांना पुढं घालून EVM वोट चोरीचा डाका त्या ठिकाणी तुम्ही साधून घेण्याचा प्रयत्न करत आहात, हा या ठिकाणी हाणून पाडण्यासाठी आम्ही पुरोगामी लोक या ठिकाणी बाबासाहेबांच्या छत्रछायाखाली उभे आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये EVMचा हा जो लढा आहे, लोकशाही वाचवण्याचा जो लढा आहे, संविधान वाचवण्याचा जो लढा आहे, हा या ठिकाणी भाजप सरकार सत्तेतून हद्दपार होईपर्यंत या ठिकाणी आम्ही करणार आहोत। एवढं बोलतो आणि थांबतो। इन्कलाब जिंदाबाद, लाल सलाम।